हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. हे सर्व क्वेश्चन्स TCS पॅटर्ननुसार आहेत आणि एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ नोवाईज. गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ नोवाईज. नोवाईजचं करेक्ट सिनोनिम ओळखायचं आहे. सायलेंट, बिगिनर, एक्सपर्ट की ॲडेप्ट. काय येईल नोवाईजचं करेक्ट सिनोनिम? तर नोवाईजचा अर्थ काय होतो? नवशिक्या, रुकी, टायरो, बिगिनर. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम? तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट सिनोनिम, बिगिनर. सायलेंट म्हणजे शाय, कॉय, रिझर्व, इंट्रोवर्ट पर्सन, शांत, पीसफुल. ठीक आहे. एक्सपर्ट आणि ॲडॅप्ट म्हणजे स्किल्ड, प्रोफिशियंट, निपुण, प्रवीण, एखाद्या गोष्टीत निपुण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ बुल हेडेड. बुल हेडेडचं करेक्ट सिनोनिम. हेडस्ट्रॉंग, क्लिअर हेडेड, मडल हेडेड की वीक माइंडेड. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ बुल हेडेड? बुल हेडेड म्हणजे ॲरोगंट, घमंडी, प्राऊड, हॉटी. काय येईल करेक्ट सिनोनिम? हेडस्ट्रॉंग. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. हेडस्ट्रॉंग म्हणजे ॲरोगंट, कन्सिटेड, हट्टी, घमंडी. ठीक. क्लिअर हेडेड म्हणजे स्पष्ट विचार असलेला. त्यानंतर मडल हेडेड, कन्फ्युज्ड, गोंधळलेला, मूर्ख. त्यानंतर वीक माइंडेड म्हणजे स्टुपिड, कमकुवत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ डिफिडन्स. करेक्ट सिनोनिम ऑफ डिफिडन्स. करेज, बोल्डनेस, मीकनेस, कॉन्फिडन्स. तर डिफिडन्स म्हणजे कॉन्फिडन्सचा अपोजिट असतो डिफिडन्स, आत्मविश्वासाची कमी. करेज म्हणजे धैर्य, बोल्डनेस, गॅलंट्री, ब्रेवरी. बोल्डनेस धाडस, धैर्य, करेज, स्टंट. मीकनेस नम्रता, सहनशीलता, पेशन्स, टॉलरन्स, फिअरफुलनेस. ठीक आहे. त्यानंतर कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. डिफिडन्सचं सिनोनिम येईल मीकनेस. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. मीकनेस म्हणजे सहनशीलता, पेशन्स, टॉलरन्स, नम्रता. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, गिव द सिनोनिम ऑफ रँडम. प्लान, आर्बिट्ररी, डेफिनाइट, रिझनेबल. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ रँडम? रँडम म्हणजे अनप्लान, सहज घडलेले, जे पहिल्यापासून ठरवलेलं नाही असं, अचानक. काय येईल याचं सिनोनिम? तर आर्बिट्ररी, अचानक घडलेले, ॲक्सिडेंटल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर, आर्बिट्ररी. ठीक. प्लान हे अँटोनिम येईल रँडमचं, नियोजित. डेफिनाइट शुअर, कन्फर्म, निश्चित, डिसाइडेड, फिक्स्ड. रिझनेबल लॉजिकल. त्यानंतर प्रॅक्टिकल. नेक्स्ट क्वेश्चन, गिव द सिनोनिम ऑफ प्रुडंट. गिव द सिनोनिम ऑफ प्रुडंट. हेस्टी, रेकलेस, कॉशियस, रूड. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ प्रुडंट? प्रुडंट म्हणजे मेटिक्युलस, इंटेलिजंट, बुद्धिमान, विवेकी, सेन्सिबल. त्यानंतर वॉचफुल, डिस्क्रीट, केअरफुल. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम? तर कॉशियस. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कॉशियस म्हणजे अलर्ट, सेगॅशियस, सावध, विजिलंट, जागरूक. ठीक आहे. प्रुडंटचं सिनोनिम येईल कॉशियस. हेस्टीचा अर्थ होतो फास्ट, घाईत केलेले, घाईत काम करणारा. रेकलेस, केअरलेस, बेपरवा. रूड, क्रुएल, ॲरोगंट, उद्धट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द अँटोनिम फॉर द गिवन वर्ड. लॅकेडेसिकल. लॅकेडेसिकलचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे. इंडिफरंट, जॉक्युलर, एन्थुझियास्टिक, लुकवॉर्म. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ लॅकेडेसिकल? लॅकेडेसिकल म्हणजे सुस्त, लेझी, आळशी. काय येईल अँटोनिम? इंथुझियास्टिक, उत्साही, एनर्जेटिक. ठीक आहे. इंडिफरंट म्हणजे उदासीन, न्यूट्रल, डिप्रेस्ड. जॉक्युलर आनंदी, हॅप्पी. लुकवॉर्म कोमट. नेक्स्ट क्वेश्चन, गिव द सिनोनिम ऑफ मॅल्डी. गिव द सिनोनिम ऑफ मॅल्डी. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ मॅल्डी? मिस्चिफ, विकेडनेस, डिस्टर्बन्स की इलनेस. मॅल्डी म्हणजे आजार, रोग, डिसीज. काय येईल सिनोनिम? इलनेस. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर, आजार. डिस्टर्बन्स म्हणजे अडथळा. विकेडनेस दुष्टपणा, पाप, ऑफेन्स. मिस्चिफ खोडसाळपणा, हर्ट, हार्म, इंजरी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द अँटोनिम फॉर द गिवन वर्ड. एक्स्टॉल. एक्स्टॉलचं करेक्ट अँटोनिम. सेन्शर, एक्सपोजर, रिअलिस्टिक, बोरिश. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ एक्स्टॉल? तर एक्स्टॉलचा अर्थ होतो टू प्रेज, प्रशंसा करणे, ॲप्लॉड, कमेंड. काय येईल याचं करेक्ट अँटोनिम? तर अँटोनिम येईल सेन्शर. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. सेन्शर म्हणजे निंदा, रिब्यूक, ब्लेम, क्रिटिसाइज. ठीक आहे. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. बोरिश, रूड, अनप्लिजंट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इडियम रेनिंग कॅट्स अँड डॉग्स.
रेन हेविली, टू फाईट इन रेन, कॅट्स अँड डॉग्स फाईट, रेन वॉटर वेस्टेज. काय येईल करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम रेनिंग कॅट्स अँड डॉग्स? तर रेनिंग कॅट्स अँड डॉग्सचा अर्थ असतो रेन हेविली. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. रेन हेविली, टू रेन हेविली. ठीक आहे, रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. मिलेनियम या शब्दाची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर मिलेनियमची स्पेलिंग असते MILLENNIUM. मिलेनियम LL&NN असतो. तर ऑप्शन चेक करा कोणत्या ऑप्शन मध्ये आहे LLN. तर ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मिलेनियम MILLENNIUM मिलेनियम. ठीक आहे. अँड मिलिनेअरची स्पेलिंग काय असते? मिलिनेअर MILLIONAIRE मिलेनियर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. 12th ची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. 12th ची. तर 12th ची स्पेलिंग काय असते? TWELFTH. एफ येतो. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. TWELFTH. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट मिनिंग ऑफ चिकन हार्टेड. चिकन हार्टेड या फ्रेजचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. जेनरस, सेल्फिश, मायझरली की कावडली. काय असते करेक्ट मिनिंग ऑफ चिकन हार्टेड? तर चिकन हार्टेड म्हणजे भित्रा, डरपोक. काय येईल याचं करेक्ट मिनिंग? कावडली. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कावडली म्हणजे घाबरलेला. ठीक आहे. जनरस म्हणजे उदार, लिबरल, दानशूर. बिग हार्टेड चॅरिटेबल, सेल्फिश स्वार्थी, मायझरली कंजूस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव द करेक्ट सिनोनिम ऑफ वोकेशन. करेक्ट सिनोनिम ऑफ वोकेशन. हॉलिडे, ऑक्युपेशन, लाइकिंग, ॲटिट्यूड. काय असते करेक्ट सिनोनिम ऑफ वोकेशन? वॅकेशन नाहीये, वोकेशन. तर वोकेशनचा अर्थ असतो व्यवसाय, पेशा, धंदा. ऑक्युपेशन विल बी युअर करेक्ट आन्सर. ऑक्युपेशन. ठीक आहे. हॉलिडे म्हणजे सुट्टी, लाइकिंग आवड, ॲटिट्यूड व्ह्यू पॉइंट वृत्ती. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम ग्रीन थंब. ग्रीन थंब या इडियमचं करेक्ट मिनिंग ओळखायचं आहे. टू हॅव टॅलेंट इन गार्डनिंग, टू हॅव टॅलेंट इन पेंटिंग, टू बी अँग्री, टू बी इनव्हियस. काय असतो करेक्ट मिनिंग ग्रीन थंबचा? तर ग्रीन थंब म्हणजे टू हॅव टॅलेंट इन गार्डनिंग. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. टू हॅव टॅलेंट इन गार्डनिंगला बोलतात ग्रीन थंब. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हार्श ऑर डिस्कॉर्डंट साऊंड. काय म्हणतात हार्श ऑर डिस्कॉर्डंट साऊंडला? मोनोटोनी, कॅकोफनी, हार्मनी की सिम्फनी? हार्श ऑर डिस्कॉर्डंट साऊंड. तर याला म्हणतात कॅकोफनी. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. कॅकोफनी इज हार्श ऑर डिसऑर्डंट साऊंड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए पर्सन हु बिलीव्स एव्हरीथिंग इझिली इज. ए पर्सन हु बिलीव्स एव्हरीथिंग इझिली. तर काय म्हणतात अशा व्यक्तीला? असा माणूस जो इझिली विश्वास ठेवतो, सहज विश्वास ठेवणारा माणूस. तर त्याला म्हणतात क्रेडुलस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. क्रेडुलस इज ए पर्सन हु बिलीव्स एव्हरीथिंग इझिली. सहज विश्वास ठेवणारा माणूस. रिलायबलचा अर्थ होतो ज्याच्यावर विश्वास ठेवू शकतो, रिलायबल. आणि प्लॉजिबल, रिझनेबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड ओळखायचा आहे. हायजीन, फॅसिस्ट, करिअर की ॲपेरल. तर ॲपेरल करेक्ट आहे, करिअर सुद्धा करेक्ट आहे, फॅसिस्ट पण करेक्ट आहे. हायजीनची स्पेलिंग काय असते? HYGIENE हायजीन. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड आहे हायजीन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही लिव्ड डॅश दादर डॅश मुंबई. ही लिव्ड डॅश दादर डॅश मुंबई. तर कोणती करेक्ट प्रेपोजिशन्स येतील इथे? तर छोट्या स्थळापूर्वी ॲट येते, मोठ्या स्थळापूर्वी इन येते. ॲट दादर इन मुंबई. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही लिव्ड ॲट दादर इन मुंबई. छोट्या स्थळापूर्वी ॲट, तर मोठ्या स्थळापूर्वी इन हे प्रेपोजिशन येते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज ॲक्युरेट डॅश टायपिंग. ही इज ॲक्युरेट डॅश टायपिंग. इन, ॲट, इनटू की फॉर. तर ॲक्युरेट इन, एक्सपर्ट इन, पुअर इन, स्किलफुल इन. ॲक्युरेट, पुअर, स्किलफुल, एक्सपर्ट नंतर इन हे प्रेपोजिशन येते. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही इज ॲक्युरेट इन टायपिंग येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय फादर वॉज अँग्री डॅश मी. माय फादर वॉज अँग्री डॅश मी.
टू विथ ऑन की नो प्रेपोजिशन. तर एखाद्यावर रागावण्यासाठी अँग्री विथ वापरतात. अँग्री विथ. माय फादर वॉज अँग्री विथ मी. ठीक आहे, ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. ही प्रेफर्स टी डॅश कॉफी. ही प्रेफर्स टी डॅश कॉफी. तर प्रेफर्स बरोबर टू हे प्रेपोजिशन येते. ही प्रेफर्स टी टू कॉफी. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. कंपॅरिझन करताना, तुलना दर्शवताना टू चा यूज करतात. प्रेफर बरोबर टू हे प्रेपोजिशन येते. नेक्स्ट क्वेश्चन. राम ॲज वेल ॲज श्याम डॅश प्रेज. राम ॲज वेल ॲज श्याम डॅश प्रेज. डिझर्व्स, डिझर्व्ड की डिझर्विंग. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण ॲज वेल ॲजचा एक क्वेश्चन डिस्कस केला होता. ॲज वेल ॲजच्या आधीचा करता असतो तुमचा मेन सब्जेक्ट आणि वर्ब हे त्याच्यानुसारच येते. राम आहे सिंग्युलर, त्यामुळे सिंग्युलर वर्ब येईल डिझर्व्स. ऑप्शन ए येईल तुमचा करेक्ट आन्सर. वर्बला एस प्रत्यय लागला की ते सिंग्युलर होते, नाऊनला एस प्रत्यय लागला की ते प्लुरल होते. ठीक आहे. राम ॲज वेल ॲज श्याम डिझर्व्स प्रेज. ठीक आहे. जेव्हा दोन करते ॲज वेल ॲजने जोडलेले असतात तेव्हा क्रियापद हे वर्ब हे पहिल्या कर्त्यानुसार येते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. हॅज बीन लिव्हिंग, वॉज बीन लिव्हिंग, इज लिव्हिंग, हॅव बीन लिव्हिंग. काय याचं करेक्ट आन्सर. वी डॅश इन मुंबई सिन्स 2000. तर सिन्समुळे घटना पास्टमध्ये सुरू झाल्याचं समजते आणि जेव्हा एखादी गोष्ट पास्टमध्ये भूतकाळात सुरू झाले व ती आत्तापर्यंत चालू आहे तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स येतो. चालू पूर्ण वर्तमान काळ येतो. सिन्स नंतर घटना भूतकाळात सुरू झाल्याची एक निश्चित वेळ दिलेली असते व ती घटना आत्तापर्यंत चालू आहे असा अर्थ असतो तेव्हा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स येतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असतो. त्यामुळे ऑप्शन बी, ऑप्शन सी दोन्ही एलिमिनेट झाले. वी नुसार प्लुरल वर्ब येईल हॅव बीन लिव्हिंग. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द टाइप ऑफ नाउन. द क्राऊड वॉज व्हेरी बिग. तर हे क्राऊड हे कोणत्या टाईपचं नाऊन आहे. कॉमन नाऊन, प्रॉपर, कलेक्टिव्ह की ॲब्स्ट्रॅक्ट. तर क्राऊड काय आहे. समूहवाचक नाम, कलेक्टिव्ह नाऊन आहे क्राऊड. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए क्राऊड ऑफ पीपल कलेक्टिव्ह नाऊन आहे. क्राऊड, आर्मी, ज्युरी, बंच, त्यानंतर टीम, फ्लॉक, फॅमिली, कमिटी, पोलीस ही सर्व कलेक्टिव्ह नाउन्स आहेत, समूहवाचक नामे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. द फेमिनाइन ऑफ ड्रेक इज. द फेमिनाइन ऑफ ड्रेक. बी, डक, क्वीन की मेयर. काय येईल फेमिनाइन ऑफ ड्रेक. ड्रेक म्हणजे नर बदक, डक म्हणजे मादी बदक. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ड्रेक नर बदक, डक मादी बदक. बी हे मस्कुलाइन आहे ड्रोनचं. बी म्हणजे मादी मधमाशी आणि ड्रोन म्हणजे नर मधमाशी. क्वीन राणी, किंग राजा, मेयर घोडी, याचं मस्कुलाइन येईल हॉर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड आउट द वर्ड विच कॅनॉट बी यूज्ड प्लुरल. खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी यूज केला जात नाही. कॅनॉट बी यूज्ड प्लुरल. ऑफिस, फर्निचर, बॉय की शॉप. तर मी तुम्हाला काही वर्ड्स सांगितले होते जे प्लुरल यूज करता येत नाहीत. फर्निचर, मशिनरी, इक्विपमेंट, सिनरी, स्टेशनरी, लगेज, बॅगेज, पोएट्री, ज्वेलरी, पर्सेंटेज, म्युझिक हे वर्ड्स नेहमी एकवचनी असतात, सिंग्युलर असतात आणि यांच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते, एकवचनी क्रियापद येते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फर्निचर. फर्निचर कॅनॉट बी यूज्ड प्लुरल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲडजेक्टिव्ह. खालीलपैकी कोणता ॲडजेक्टिव्ह नाही आहे. नॉट ॲन ॲडजेक्टिव्ह. केअरफुली, फ्रेंडली, मंथली, ओनली. तर केअरफुली काय आहे. तर केअरफुली हे ॲडवर्ब आहे, क्रियाविशेषण आहे. बाकी सर्व ॲडजेक्टिव्ह आहेत, विशेषणे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द कलेक्टिव्ह नाउन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. सेंचुरी, सिटी, महाराष्ट्र, बॉईज. कोणतं येईल कलेक्टिव्ह नाउन. समूहवाचक नाम. सेंचुरी, सिटी, महाराष्ट्र की बॉईज. तर हे सेंचुरी ऑफ इयर्स, शतक. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कलेक्टिव्ह नाउन आहे सेंचुरी. सिटी काय आहे. कॉमन नाउन. महाराष्ट्र प्रॉपर नाउन. बॉईज सुद्धा कॉमन नाउन. ठीक आहे. ए सेंचुरी ऑफ इयर्स कलेक्टिव्ह नाउन आहे. ए सेंचुरी ऑफ इयर्स, ए कमिटी ऑफ मेंबर्स, ए हर्ड ऑफ काऊज, ए प्राईड ऑफ लायन्स, सिंहांचा झुंड, ए फ्लीट ऑफ शिप्स, जहाजांचा ताफा, ए बँड ऑफ म्युझिशियन, अन आर्मी ऑफ सोल्जर्स, सैन्याची तुकडी, ए फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा. ही सर्व महत्वाची कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्स. खालीलपैकी कोणतं नाउन आहे. डीप, डेप्थ, डीपन की डीपली.
कोणतं येईल नाऊन? तर नाऊन आहे डेप्थ, ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट आन्सर. डीप काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. डीपन क्रियापद आहे, वर्ब आहे. डीपली काय आहे? क्रियाविशेषण, ॲडवर्ब. ठीक आहे, नाऊन आहे डेप्थ. नेक्स्ट क्वेश्चन, दी पुअर इज ऑलवेज हेटेड. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? दी पुअर इज ऑलवेज हेटेड. तर दी रिच, दी पुअर ही विशेषण साधित नामे आहेत. यांसारखे शब्द हे पूर्ण वर्गासाठी वापरले जातात. दी रिच म्हणजे श्रीमंत माणसे, श्रीमंत माणसांचा संपूर्ण वर्ग. दी पुअर म्हणजे गरीब माणसे, संपूर्ण गरीब माणसांचा वर्ग. म्हणून अशा नाउन्सचा अनेकवचनी प्लुरल अर्थाने उपयोग केला जातो आणि यांच्यानंतर वर्ब सुद्धा अनेकवचनी येते. तर सेंटेन्समध्ये दी पुअर म्हणजे संपूर्ण गरीब माणसे हे अनेकवचनी अर्थाने वापरलेले आहे, त्यामुळे नंतरचं वर्ब सुद्धा प्लुरल पाहिजे. प्लुरल वर्ब म्हणजे इज न येता इथे आर यायला पाहिजे. दी पुअर आर ऑलवेज हेटेड येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. पार्ट 2 मध्ये एरर आहे, ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फाईन वूड इज युज्ड फॉर मेकिंग फर्निचर्स. फाईन वूड इज युज्ड फॉर मेकिंग फर्निचर्स. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? तर आताच प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं फर्निचर, लगेज, बॅगेज, सिनरी, मशिनरी, इक्विपमेंट, म्युझिक, ॲडवाइस, स्टेशनरी, ज्वेलरी, स्मोकिंग, पार्किंग ही नाउन्स नेहमी सिंग्युलर असतात, एकवचनी असतात. एस प्रत्यय लावून त्याचं प्लुरल केलं जात नाही. फर्निचर्स येणार नाही, फर्निचर पाहिजे. पार्ट 3 मध्ये एरर आहे, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, एव्हरीबडी ऑफ द बॉयज डॅश सबमिटेड हिज होमवर्क. एव्हरीबडी ऑफ द बॉयज डॅश सबमिटेड हिज होमवर्क. हॅव, हॅज, वेअर की आर. तर एव्हरीबडी, समबडी, एव्हरीवन, समवन, नोबडी ही सर्व नामे नेहमी एकवचनी असतात, सिंग्युलर असतात व त्यांच्या पुढे वर्ब सुद्धा एकवचनी येते, सिंग्युलर येते. त्यामुळे ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर, हॅज. एव्हरीबडी ऑफ द बॉयज हॅज सबमिटेड हिज होमवर्क येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, मोर दॅन वन रूम डॅश वॅकंट. इज, आर, हॅव की वेअर. मोर दॅन वन रूम डॅश वॅकंट. तर मोर दॅन वन नंतर असते सिंग्युलर नाउन आणि सिंग्युलर वर्ब. मोर दॅन वन नंतर एकवचनी नाम आणि एकवचनी क्रियापद येते. रूम तर एकवचनी आहे, क्रियापद एकवचनी कोणतं आहे? तर ऑप्शन ए मध्ये इज. मोर दॅन वन रूम इज वॅकंट येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, नायदर ऑफ द फोर टीचर्स डॅश विलिंग टू टीच फिजिक्स. नायदर ऑफ द फोर टीचर्स डॅश विलिंग टू टीच फिजिक्स. आर, वेअर, हॅड की इज. काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर नायदर ऑफ, आयदर ऑफ, ईच ऑफच्या सेंटेन्समध्ये नेहमी सिंग्युलर वर्ब येते. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नायदर ऑफ, आयदर ऑफ, ईच ऑफ यानंतर नाउन प्रोनाउन तर प्लुरल येते, पण त्यानंतरचं वर्ब सिंग्युलर असते. ठीक आहे, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. बॅड फ्रूट, नॉट रेग्युलर, गुड फ्रूट, कॉज ऑफ क्वॅरल. काय येईल ॲपल ऑफ डिस्कॉर्ड या इडियमचं करेक्ट मिनिंग? तर ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे मतभेदाचे कारण, भांडणाचे कारण. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर, कॉज ऑफ क्वॅरल. ठीक आहे, भांडणाचे कारण. नेक्स्ट क्वेश्चन, प्लीज काइंडली हेल्प मी इन माय वर्क. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? प्लीज काइंडली हेल्प मी इन माय वर्क. तर प्लीज, काइंडली हे दोन्ही वर्ड्स एकाच सेंटेन्समध्ये वापरले जात नाही. एकतर काइंडली हेल्प मी इन माय वर्क असे येईल किंवा प्लीज हेल्प मी इन माय वर्क असं येईल. प्लीज आणि काइंडली या दोन्ही वर्ड्सचा रिक्वेस्ट करण्यासाठी यूज केला जातो, त्यामुळे हे दोन्ही वर्ड्स एकाच सेंटेन्समध्ये वापरले जात नाही. ठीक आहे, पार्ट फर्स्ट मध्ये एरर आहे, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, आय हॅव बीन सिक फॉर ए व्हेरी लॉंग टाइम. आय हॅव बीन सिक फॉर ए व्हेरी लॉंग टाइम. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? आय हॅव बीन सिक फॉर ए व्हेरी लॉंग टाइम. तर पार्ट 2 मध्ये एरर आहे, सिक फॉर. तर का? सेंटेन्समध्ये फॉर ए व्हेरी लॉंग टाइम असं आहे. आय हॅव बीन सिक फॉर ए व्हेरी लॉंग टाइम म्हणजे मी खूप दिवसांपासून आजारी आहे. खूप दिवसांपासून आजारी आहे म्हणून सिक न वापरता इलचा वापर केला जातो. सिक न वापरता इलचा वापर करतात. किरकोळ आजारासाठी सिक वापरतात आणि मोठ्या क्रोनिक जुन्या आजारासाठी इलचा वापर करतात. ठीक आहे, त्यामुळे पार्ट सेकंड मध्ये एरर आहे, इल फॉर पाहिजे. फॉर ए व्हेरी लॉंग टाइम साठी इल फॉर. ठीक आहे, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, प्लीज ओपन बुक ॲट 20 पेज. प्लीज ओपन बुक ॲट 20 पेज. काय येईल याचं करेक्ट आन्सर? प्लीज ओपन बुक ॲट 20 पेज. तर 20 पेज असं न येता पेज 20 असं यायला पाहिजे. प्लीज ओपन युअर बुक ॲट पेज 20.
पार्ट 3 मध्ये एरर आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. प्लीज ओपन बुक ॲट पेज 20 असं येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ सिंगर्स. ए डॅश ऑफ सिंगर्स. कॉयर, बँड, बंच की टीम. काय येईल? कलेक्टिव्ह नाउनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ सिंगर्स. तर सिंगर्ससाठी काय यूज करतो? ए कॉयर ऑफ सिंगर. बँडचा यूज कशासाठी करतात? म्युझिशियन्स. ए बँड ऑफ म्युझिशियन्स. ए बंच ऑफ कीज, बनानाज, ग्रेप्स, जुडगा. त्यानंतर टीम ऑफ प्लेयर्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ फिश. हा सुद्धा कलेक्टिव्ह नाउनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ फिश. फिशसाठी काय यूज करतो कलेक्टिव्ह नाउन? क्लस्टर, हिप, शोल की कलेक्शन. ए डॅश ऑफ फिश. तर ए शोल ऑफ फिश, माशांचा समूह. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माशांचा समूह, ए शोल ऑफ फिश. क्लस्टर कशासाठी वापरतात? ए क्लस्टर ऑफ स्टार्स, ताऱ्यांचा पुंजका. फ्रूट आणि फ्लॉवर्ससाठी सुद्धा क्लस्टरचा यूज करतात. ए क्लस्टर ऑफ फ्रुट्स, ए क्लस्टर ऑफ फ्लॉवर्स अँड ए क्लस्टर ऑफ स्टार्स. फळांचा गोस, फुलांचा गोस आणि ताऱ्यांचा पुंजका. ठीक आहे. हिप म्हणजे काय? ढिगारा. ए हिप ऑफ स्टोन्स, वूड. त्यानंतर कलेक्शन ऑफ स्टॅम्प्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. बॉइल्ड, बॉइल्स, विल बॉईल, विल बी बॉईल. वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. तर हा काय आहे? हा सायंटिफिक रूल आहे. आणि सायंटिफिक रूल, युनिव्हर्सल ट्रूथ, नेहमीची सवय, म्हणी, सुविचार नेहमी कोणत्या टेन्समध्ये असतात? तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, साध्या वर्तमान काळात असतात. आणि वॉटर हे अनकाउंटेबल नाऊन आहे. आणि अनकाउंटेबल नाऊन नंतर सिंग्युलर वर्ब येते. सिंग्युलर वर्ब म्हणजे बॉइल्स येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देअर डॅश द लास्ट ट्रेन फॉर मुंबई. देअर डॅश द लास्ट ट्रेन फॉर मुंबई. गोईंग, गोज, वेंट की विल गो. काय याचं करेक्ट आन्सर? तर सेंटेन्सचा टाईप कोणता आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. एक्सक्लेमेटरी मार्क आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आणि सुरुवात कशाने झाले? देअरनी झाले. आणि आपल्याला माहिती आहे देअर आणि हिअरने सुरू होणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये असते? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते, साध्या वर्तमान काळात असते. देअर गोज दी लास्ट ट्रेन फॉर मुंबई येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. देअर गोज दी लास्ट ट्रेन फॉर मुंबई. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय ऑफन डॅश दॅट मिस्टेक. आय ऑफन डॅश दॅट मिस्टेक. कमिटिंग, कमिट, एम कमिटिंग, हॅज कमिटेड. आय ऑफन डॅश दॅट मिस्टेक. तर ऑफन, ऑलवेज, फ्रिक्वेंटली, सेल्डम, ट्वाईस, थ्राईस अशी ॲडवर्ब्स असतात, क्रियाविशेषणे असतात. तेव्हा त्या सेंटेन्सचा काळ कोणता असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, साधा वर्तमान काळ असतो. पुनरावृत्ती दर्शवणारी क्रियाविशेषणे आहेत. ही क्रिया पुन्हा पुन्हा घडत असते, नेहमी क्रिया घडत असते, तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. ठीक आहे. मग काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर कमिट. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय ऑफन कमिट दॅट मिस्टेक येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. आय ऑफन कमिट दॅट मिस्टेक. ऑलवेज, फ्रिक्वेंटली, सेल्डम, ऑफन, ट्वाईस, थ्राईस ही ॲडवर्ब्स असतात, तेव्हा त्या सेंटेन्सचा काळ असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक. कारण क्रिया पुन्हा पुन्हा घडत असते, नेहमी घडत असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देअर इज टू डॅश वॉटर इन दी रिव्हर. देअर इज टू डॅश वॉटर इन दी रिव्हर. मेनी, मच, व्हेरी लार्ज. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं वॉटर, सॉल्ट, शुगर ही काय आहेत? अनकाउंटेबल नाउन्स आहेत. आणि यापूर्वी काय येते? मच, मेनी, व्हेरी की लार्ज. तर अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी येते मच. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. देअर इज टू मच वॉटर इन दी रिव्हर. काउंटेबल नाउन्स पूर्वी येते मेनी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज सिंगिंग ए सॉन्ग. चेंज द व्हॉइस. शी इज सिंगिंग ए सॉन्ग. A song is sung by her. A song is being sung by her. A song is being sung by her. A song was being sung by her. काय याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? शी इज सिंगिंग ए सॉन्ग. तर सेंटेन्स मध्ये सिंगिंग आलंय. सिंगिंग म्हणजे VING आलंय. VING चं पॅसिव्ह मध्ये कशात चेंज होते? तर बीइंग प्लस V3 मध्ये. बीइंग प्लस V3 मध्ये वर्बच्या थर्ड फॉर्म मध्ये. बीइंग संग कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. संग, being sing, being sung. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ए सॉन्ग इज बीइंग संग बाय हर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. ऑप्शन डी मध्ये आले वॉज बीइंग संग. व्हॉइस मध्ये टेन्स चेंज होत नाही, इथे वॉज आलंय म्हणून ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं.
ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा व्हॉइस मध्ये टेन्स चेंज होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ क्लेमेन्सी. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ क्लेमेन्सी. मर्सी, पेशन्स, पोलाइटनेस, रिलॅक्स्ड ॲटिट्यूड. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम क्लेमेन्सीचं? तर क्लेमेन्सीचा अर्थ काय होतो? क्षमा, कंपॅशन, पार्डन, रिमिशन. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम? तर मर्सी. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मर्सी म्हणजे दया, क्षमा, पिटी, सिंपथी, कंपॅशन, पार्डन, क्षमा. ठीक आहे. पेशन्सचा अर्थ काय असतो? सहनशीलता, संयम, टॉलरन्स, मीकनेस. पोलाइटनेस, सभ्यता, ह्युमिलिटी, मॅनर्स, कर्टसी, डिसेन्सी. रिलॅक्स्ड ॲटिट्यूड, आरामशीर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ ॲब्स्टेन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ ॲब्स्टेन. कीप अवे, इट, कॅरी ऑन की विथ. काय असतो ॲब्स्टेनचा अर्थ? ॲब्स्टेन म्हणजे दूर राहणे, टाळणे, एखाद्या सवयीपासून दूर राहणे. कीप अवे येईल याचं करेक्ट सिनोनिम. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. कॅरी ऑन म्हणजे चालू ठेवणे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द सिनोनिम ऑफ पोस्ट ह्युमस. पोस्ट ह्युमसचा सिनोनिम ओळखायचा आहे. पोस्ट ह्युमसचा अर्थ असतो मरणोत्तर. वडिलांच्या मृत्यूनंतर जन्मलेले मूल त्यालाही म्हणतात पोस्ट ह्युमस. पोस्ट ह्युमस अवॉर्ड, पुरस्कार, मरणोत्तर पुरस्कार. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम? तर आफ्टर डेथ. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आफ्टर डेथ म्हणजे मरणोत्तर पोस्ट ह्युमस. ठीक आहे. पोस्टल म्हणजे रिलेटेड विथ पोस्ट ऑफिस. लिटरसी, साक्षरता. क्रेडिटेबल, क्रेडिटेबल म्हणजे प्रशंसनीय, प्रेजवर्दी, ॲडमिरेबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दी ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. दी ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. एखाद्या ठिकाणचे मूळ रहिवासी, आदिवासी. काय म्हणतात त्यांना? ॲबोरिजिन्स, स्लेव्स, ओरिजिनल की मास्टर्स? दी ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. एखाद्या ठिकाणचे मूळ रहिवासी, आदिवासी. तर याचं करेक्ट आन्सर येईल ॲबोरिजिन्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. स्लेव्स म्हणजे गुलाम, ओरिजिनल म्हणजे मूळ. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रेटिस? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रेटिस? टू बी ग्रेटफुल, टू बी पेड वेल, टू बी पेड लेटर, विदाउट पेमेंट. काय अर्थ असतो ग्रेटिसचा? तर ग्रेटिस म्हणजे फुकट, मोफत. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विदाउट पेमेंट म्हणजे ग्रेटिस. ठीक आहे, फुकट, फ्री. ठीक. सिलेक्ट द इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिवन सेंटेन्स. सिलेक्ट द इनकरेक्ट नॅरेशन ऑफ द गिवन सेंटेन्स. ही सेड टू द हॉटेल मॅनेजर, कॅन यू टेल मी द टेरिफ ऑफ रूम्स. टेरिफ म्हणजे रूमवर लागणारा टॅक्स, चार्ज. ही सेड टू द हॉटेल मॅनेजर, कॅन यू टेल मी द टेरिफ ऑफ रूम्स. काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? तर रिपोर्टेड स्पीचमध्ये इंटोरोगेटिव्ह आहे. रिपोर्टेड स्पीचमध्ये इंटोरोगेटिव्ह आहे. कॅन आहे तो कूड बनेल. तर कूड कुठे आहे शोधा. कुठे आहे कूड? कॅन, कॅन, टेल, कूड. ऑप्शन डी मध्ये कूड आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही आस्क्ड द हॉटेल मॅनेजर इफ ही कुड टेल हिम टेरिफ ऑफ रूम्स येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. कॅनचं इनडायरेक्ट मध्ये कूड होते. ऑप्शन डी मध्ये फक्त कूड आहे, त्यामुळे ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिवन बिलो आर 4 जम्बल्ड सेंटेन्सेस. सिलेक्ट द ऑप्शन दॅट गिव्स देअर करेक्ट ऑर्डर. तर पॅराजंबल आलंय, घाबरायचं नाही बिलकुल. कधी कधी खूप सोपं असते. However, they ignore the truth that progress and success are proportional to the labor they put in. The general human tendency is to find faults in the policies framed by the government. They blame the government for their slow process, expecting miracles and magical transformation in their life. So people openly criticize and condemn the policy makers. तर ऑप्शन्स बघा. पहिले सी आलंय, बी आलंय, डी आलंय, ए आलंय. ए मध्ये आहे हाऊएव्हर. हाऊएव्हरचा अर्थ होतो तरीही. बट म्हणजे त्याआधी काहीतरी असेल, म्हणजेच ए पहिले येणार नाही. बी मध्ये काय आहे? तर बी मध्ये आहे दी जनरल ह्युमन टेंडन्सी. दी जनरल ह्युमन टेंडन्सी इज टू फाइंड फॉल्ट्स इन दी पॉलिसीज फ्रेम्ड बाय दी गव्हर्नमेंट. जनरल ह्युमन टेंडन्सी आहे जी फॉल्ट्स फाइंड करते त्या पॉलिसीजमध्ये ज्या गव्हर्नमेंटनी फ्रेम केल्यात. हे असू शकते सुरुवातीला. सी बघा, दे. दे कोण आहेत आपल्याला माहीत नाहीये, म्हणून सी पहिले येणार नाही. ऑप्शन डी सो. सो म्हणजे म्हणून. म्हणून पहिले कसं येईल? पहिले काहीतरी झालं असेल तेव्हाच नंतर सो येईल. सो पीपल क्रिटिसाइज, म्हणून क्रिटिसाइज करतात. डी सुद्धा सुरुवातीला येणार नाही. सुरुवातीला येईल बी. दी जनरल ह्युमन टेंडन्सी इज टू फाइंड फॉल्ट्स इन दी पॉलिसीज फ्रेम्ड बाय दी गव्हर्नमेंट. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. बी, डी, सी येईल तुमची करेक्ट ऑर्डर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर कोणती स्पेलिंग करेक्ट आहे? तर एक्झॉस्टची स्पेलिंग काय येते? एक्झॉस्ट. EXHAUST. एक्झॉस्ट, संपून टाकणे, दमवणे. एक्झिबिटची स्पेलिंग काय आहे? एक्झिबिटची स्पेलिंग येते EXHIBIT. ही स्पेलिंग करेक्ट आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एक्झेलची स्पेलिंग काय असते? एक्झेल म्हणजे श्वास बाहेर सोडणे, EXHALE. एक्झेल. आणि एक्स्ट्रॅक्ट, EXTRACT. एक्स्ट्रॅक्ट, काढणे. ठीक आहे, ऑप्शन बी येईल तुमचा करेक्ट आन्सर. करेक्ट स्पेलिंग आहे एक्झिबिट. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ एक्झोडस. एक्झिट, डिपार्चर, रिफंड की अरायवल. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ एक्झोडस? एक्झोडसचा अर्थ काय होतो? एक्झोडस म्हणजे एक साथ खूप सारी माणसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, स्थलांतरित होणे, पलायन, स्थलांतर. काय येईल याचं करेक्ट अँटोनिम? तर एक्झिट म्हणजे जाणे, डिपार्चर जाणे, रिफंड म्हणजे रिफंड, अरायवल येईल याचं करेक्ट अँटोनिम. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. एक्झोडसचं करेक्ट अँटोनिम येईल अरायवल. एक्झोडस म्हणजे जाणे, अरायवल म्हणजे येणे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option to substitute the underlined segment in the given sentence. If no substitution is required, select no improvement. Sentence improvement चा क्वेश्चन आहे. The director will agree with the proposal if he do not exceed the budget. No improvement, agree to the proposal, agree on a proposal, agreed by the proposal. The director will agree with the proposal if we do not exceed the budget. काय याचं करेक्ट आन्सर? तर प्रेपोजिशनच्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं की ॲग्री बरोबर दोन प्रेपोजिशन्स येतात. कोणती कोणती? विथ आणि टू. एकतर विथ येते नाहीतर टू येते. जेव्हा एखाद्या वस्तूशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री टू येते, आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीशी, पर्सनशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री विथ येते. वस्तूशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री टू, आणि पर्सनशी, व्यक्तीशी ॲग्री असतो तेव्हा ॲग्री विथ. तर प्रपोजल काय आहे? व्यक्ती आहे का? तर नाही, मग टू यूज करणार. ॲग्री टू. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ॲग्री टू दी प्रपोजल यायला पाहिजे. द डायरेक्टर विल ॲग्री टू दी प्रपोजल इफ वी डू नॉट एक्सीड दी बजेट. पर्सनसाठी विथ आणि कोणत्याही थिंग्ससाठी, वस्तूसाठी टू. ॲग्री विथ पर्सन, ॲग्री टू थिंग्स. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. इन दी सेंटेन्स आयडेंटिफाय दी सेगमेंट विच कंटेन्स दी ग्रॅमॅटिकल एरर. एरर डिटेक्शनचा क्वेश्चन आहे. One of the boys from our school have been selected for National Badminton Championship. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? Have been selected from our school for National Badminton Championship. One of the boys. One of the boys from our school have been selected for National Badminton Championship. One of the boys from our school have been. Have been आले. इथे हॅव बीन न येता हॅज बीन पाहिजे. आपल्याला माहिती आहे वन ऑफ नंतर नाऊन, प्रोनाऊन तर प्लुरल येते, अनेकवचनी येते, पण जे वर्ब आहे ते सिंग्युलर येते. वर्ब सिंग्युलर येते. हॅज बीन यायला पाहिजे. वन ऑफ द बॉईज फ्रॉम आवर स्कूल हॅज बीन सिलेक्टेड फॉर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. त्यामुळे ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅव बीन सिलेक्टेड एरर आहे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. आय हॅव डॅश शुगर. आय हॅव डॅश शुगर. मच, मेनी, व्हेरी की लार्ज. तर शुगर काय आहे? शुगर संकेत मोजता येते का? शुगर, वॉटर, सॉल्ट ही अनकाउंटेबल नाउन्स आहेत, आणि अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी मचचा वापर करतात. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मच मीन्स खूप, पुष्कळ. काउंटेबल नाउन्स पूर्वी मेनी वापरतात, आणि अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी मच वापरतात. ठीक आहे, आय हॅव मच शुगर, आय हॅव मच वॉटर, आय हॅव मच सॉल्ट. ठीक आहे, काउंटेबल्स पूर्वी मेनी आणि अनकाउंटेबल्स पूर्वी मच. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. शी सेड दॅट दे वुड शिफ्ट टू द न्यू हाऊस द फॉलोइंग इयर. चेंज द सेंटेन्स इन टू डायरेक्ट स्पीच. तर काय येईल याचं करेक्ट डायरेक्ट स्पीच? शी सेड वी विल शिफ्ट टू द न्यू हाऊस द फॉलोइंग इयर. शी सेड वी विल शिफ्ट टू द न्यू हाऊस नेक्स्ट इयर. शी सेड दे वुड शिफ्ट टू द न्यू हाऊस नेक्स्ट इयर. की शी सेड वी हॅड शिफ्टेड टू द न्यू हाऊस लास्ट इयर. काय येईल याचं करेक्ट डायरेक्ट स्पीच? दिलेलं सेंटेन्स इनडायरेक्ट मध्ये आहे, त्याचं आपल्याला डायरेक्ट करायचं आहे. तर शी सेड दॅट. सेड, 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 त्यानंतर दॅट, इन्व्हर्टेड कॉमा आलेला आहे चारही ऑप्शन मध्ये. दे वुड, वुड आहे ऍक्टिव्ह मध्ये, विल असायला पाहिजे. वुड शिफ्ट, हॅड शिफ्ट, ऑप्शन सी डी एलिमिनेट झाले. विल शिफ्ट, न्यू हाऊस, द फॉलोइंग इयर, नेक्स्ट इयर. तर नेक्स्ट इयरचं होते फॉलोइंग इयर.
डायरेक्टमध्ये नेक्स्ट इयर असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये फॉलोइंग इयर होते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. शी सेड वी विल शिफ्ट टू द न्यू हाऊस नेक्स्ट इयर येईल तुमचं करेक्ट डायरेक्ट स्पीच. डायरेक्टमध्ये नेक्स्ट इयर असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये दी फॉलोइंग इयर होते. ठीक. आणि डायरेक्टमध्ये विल असते तेव्हा इनडायरेक्टमध्ये वूड होते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. ह्युमिलिएशन, बुके, सार्कॅझम, रिटॅलिएट. तर ह्युमिलिएशनची करेक्ट स्पेलिंग काय आहे? HUMILIATION. ह्युमिलिएशन, अपमान. डबल एल येणार नाही. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. बुकेची स्पेलिंग काय येते? BOUQUET. बुके, फुलांचा बुके. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. सार्कॅझम. सार्कॅझम म्हणजे सटायर, व्यंग. SARCASM. ही स्पेलिंग करेक्ट आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. रिटॅलिएटची स्पेलिंग काय असते? RETALIATE. रिटॅलिएट, बदला घेणे. ठीक आहे. ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम टू टेक फ्रेंच लिव्ह. टू टेक फ्रेंच लिव्हचं करेक्ट मीनिंग ओळखायचं आहे. टू टेक फ्रेंच लिव्हचा अर्थ काय असतो? वेलकम दी होस्ट, एक्नॉलेज दी होस्ट, लिव्ह विथ रिटर्न परमिशन की लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. टू टेक फ्रेंच लिव्ह म्हणजे परमिशन शिवाय एखादे काम सोडून देणे, विदाउट परमिशन सोडून जाणे, इन्फॉर्म न करता जाणे. लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. लिव्ह विदाउट एनी इंटिमेशन म्हणजे टू टेक फ्रेंच लिव्ह. ठीक आहे. इन्फॉर्म न करता जाणे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ स्किंटिलेटिंग. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ स्किंटिलेटिंग? स्किंटिलेटिंग म्हणजे तेजस्वी, चमकदार, शायनी, ग्लिटरिंग. काय येईल करेक्ट आन्सर? करेक्ट सिनोनिम ऑफ स्किंटिलेटिंग. ग्लिटरिंग, बोरिंग, स्टिंगिंग, फ्लॅटरिंग. तर ग्लिटरिंग येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. स्किंटिलेटिंगचं सिनोनिम येईल ग्लिटरिंग. स्पार्कलिंग, शायनिंग, ग्लिटरिंग, तेजस्वी, चमकदार, स्किंटिलेटिंग. ठीक. बोरिंगचा अर्थ होतो कंटाळवाणा, डल, टेडियस, बार्ड. स्टिंगिंग म्हणजे डंक मारणे. आणि फ्लॅटरिंग स्तुती करणे, मस्का मारणे, चापलुसी करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चेंज द व्हॉइस. द मॅनेजर कीप्स द वर्क पेंडिंग. काय येईल याचं करेक्ट चेंज द व्हॉइस? द वर्क इज केप्ट पेंडिंग बाय द मॅनेजर. द वर्क वॉज केप्ट पेंडिंग बाय द मॅनेजर. द वर्क हॅज बीन केप्ट पेंडिंग बाय द मॅनेजर की द वर्क आर बीइंग केप्ट पेंडिंग बाय द मॅनेजर. काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर कीप्स. कीप्स म्हणजे V1 आहे. V1 चेंज कशात होईल? एम इज आर प्लस V3 मध्ये, वर्बच्या थर्ड फॉर्म मध्ये. द वर्क सिंग्युलर आहे. सिंग्युलर वर्ब येईल इज. इज केप्ट कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. इज केप्ट. तर इज केप्ट ऑप्शन ए मध्ये आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. द वर्क इज केप्ट पेंडिंग बाय द मॅनेजर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. इथे वॉज केप्ट आलंय, हॅज बीन केप्ट, आर बीइंग केप्ट. ठीक आहे. ऍक्टिव्ह मध्ये V1 येते तेव्हा पॅसिव्ह मध्ये एम इज आर प्लस V3 येते. वर्बचं थर्ड फॉर्म येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. फिल इन द ब्लँक विथ द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड. हँडल दिस ग्लास टेबल विथ केअर बिकॉज इट इज डॅश. वोलाटाईल, डक्टाईल, फ्रजाईल की फ्रुगल. हँडल दिस ग्लास टेबल विथ केअर बिकॉज इट इज. ग्लास टेबलला केअरफुली हँडल करा कारण ते कसं आहे? वोलाटाईल आहे, डक्टाईल आहे, फ्रजाईल आहे की फ्रुगल आहे. वोलाटाईल म्हणजे चेंज होणार आहे, अस्थिर, क्षणभंगूर आहे, लवचिक आहे, डक्टाईल आहे. फ्रजाईल आहे म्हणजे नाजूक आहे, ब्रिटल आहे, डेलिकेट आहे की फ्रुगल, कंजूस आहे, इकॉनॉमिकल आहे, थ्रिफ्टी आहे. तर ग्लास टेबल कसं आहे? फ्रजाईल आहे, डेलिकेट आहे, नाजूक आहे, ब्रिटल आहे. त्यामुळे ते केअरफुली हँडल करा. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हँडल दिस ग्लास टेबल विथ केअर बिकॉज इट इज फ्रजाईल. ठीक आहे. नाजूक आहे, डेलिकेट आहे, ब्रिटल आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the word which means the same as the group of words given. A song sung at a burial. A song sung at a burial. बरियलचा अर्थ होतो फ्युनरल, दफन करणे, बरियल. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर जे गाणं गायलं जाते ते. ए सॉन्ग संग ॲट ए बरियल. शोकगीत. काय म्हणतात त्याला? ए सॉन्ग संग ॲट ए बरियल. सॉनेट, बॅलड, हिम, डर्ज. तर सॉनेट म्हणजे 14 चरणांची कविता असते, तिला सॉनेट म्हणतात. बॅलड म्हणजे काय? तर बॅलड म्हणजे कविता असते जिच्यात एखादी स्टोरी नॅरेट केली जाते, म्हणजे मराठीत आपण पोवाडा म्हणू शकतो बॅलड.
हिमचा अर्थ होतो भजन, श्लोक, मंत्र. आणि डर्ज म्हणजे ए लॅमेंट फॉर डेड. ए लॅमेंट फॉर डेड म्हणजे शोकगीत. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यावर जे गाणं गायलं जाते ते शोकगीत. ए सॉन्ग संग ॲट अ बरियल इल डर्ज. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. In the sentence, identify the segment which contains the grammatical error. I can swim very fast when I was only 5. तर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? एरर डिटेक्शनचा क्वेश्चन आहे. व्हेरी फास्ट आय कॅन स्विम व्हेन आय वॉज की ओनली 5? आय कॅन स्विम व्हेरी फास्ट व्हेन आय वॉज ओनली 5. जेव्हा मी 5 वर्षांचा होतो तेव्हा मी स्विम करू शकत होतो, पोहू शकत होतो. व्हेन आय वॉज ओनली 5. तर इथे पास्टची गोष्ट आहे. कॅन प्रेझेंटची ॲबिलिटी दाखवते आणि कुड पास्टची ॲबिलिटी दाखवते. इथे पास्टची गोष्ट आहे त्यामुळे कॅन न येता कुड यायला पाहिजे होतं. आय कुड स्विम येईल. पार्ट बी मध्ये एरर आहे. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय कॅन स्विम येणार नाही, आय कुड स्विम येईल. पास्टची घटना आहे. कुड पास्टची ॲबिलिटी दाखवते आणि कॅन प्रेझेंटची ॲबिलिटी दाखवते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द इडियम ए हार्ड नट टू क्रॅक. काय लिहा इडियमचं करेक्ट मीनिंग? ए हार्ड नट टू क्रॅक. इझिली इनकरेज्ड, इझिली डिसअपॉइंटेड, ए डिफिकल्ट प्रॉब्लेम, नॉट रिस्ट्रेन. काय लिहायचं करेक्ट मीनिंग? ए हार्ड नट टू क्रॅक. ज्याला तोडणं खूप कठीण आहे. डिफिकल्ट सिच्युएशनला बोलतात. ए पर्सन ऑर थिंग दॅट इज डिफिकल्ट टू डील विथ ऑर अंडरस्टँड. ज्याच्याबरोबर डील करणं कठीण असते. डिफिकल्ट सिच्युएशन. काय लिहायचं करेक्ट आन्सर? ए डिफिकल्ट प्रॉब्लेम. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ए हार्ड नट टू क्रॅकचा अर्थ होईल ए डिफिकल्ट प्रॉब्लेम, ज्याला तोडणं खूप कठीण आहे. ए पर्सन ऑर थिंग दॅट इज डिफिकल्ट टू डील विथ ऑर अंडरस्टँड. ज्याच्याबरोबर डील करणं खूप कठीण असते. ठीक आहे. ए हार्ड नट टू क्रॅक. ठीक आहे. त्यानंतर रिस्ट्रेनचा अर्थ होतो कंट्रोल करणे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. If no substitution is required, select no improvement. Sentence improvementचा क्वेश्चन आहे. The captain as well as the players were responsible for winning the trophy. काय लिहायचं करेक्ट आन्सर? The captain as well as the players were responsible for winning the trophy. तर सेंटेन्स मध्ये आलंय as well as. as well as ही एक प्रेपोजिशन फ्रेज असते. as well as च्या आधीचा मेन सब्जेक्ट असतो आणि याच्याच अकॉर्डिंग वर्ब येते. दी कॅप्टन नुसार इथे सिंग्युलर वर्ब यायला पाहिजे होतं वॉज. हे प्लुरल वर्ब इथे येणार नाही. कॅप्टन सिंग्युलर आहे, सिंग्युलर वर्ब पाहिजे वॉज. जेव्हा सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲज येते तेव्हा त्याच्या आधीचा मेन सब्जेक्ट असतो आणि वर्ब त्याच्या अनुसार येते. ठीक आहे. ऑप्शन चेक करा कोणता येईल करेक्ट आन्सर. तर ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी कॅप्टन ॲज वेल ॲज दी प्लेयर्स वॉज हे येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. डिड यू फिनिश दी वर्क येट. हा पण सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. डिड यू फिनिश दी वर्क येट, वुड यू फिनिश, हॅवंट यू फिनिश्ड, हॅड यू फिनिश्ड की नो इम्प्रूव्हमेंट. काय लिहायचं करेक्ट आन्सर? डिड यू फिनिश दी वर्क येट. तर येट हे शक्यतो प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये निगेटिव्ह अर्थाने वापरले जाते. पूर्ण वर्तमान काळात प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये निगेटिव्ह अर्थाने वापरले जाते. पूर्ण वर्तमान काळात निगेटिव्ह सेंटेन्ससाठी वापरतात येट. मग आपण इथे प्रेझेंट परफेक्ट निगेटिव्ह यूज करूया. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅवंट यू फिनिश्ड येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅवंट यू फिनिश्ड दी वर्क येट येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही लिव्स डॅश व्हेजिटेबल्स दीज डेज. ही लिव्स डॅश व्हेजिटेबल्स दीज डेज. इन, ऑन, ॲट की विथ. तर लिव्स ऑन व्हेजिटेबल्स, तो व्हेजिटेबल्सवर जगतोय, तो व्हेजिटेबल्स खाऊन उदरनिर्वाह करतोय. लिव्स ऑन व्हेजिटेबल्स दीज डेज. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ही लिव्स ऑन व्हेजिटेबल्स दीज डेज. नेक्स्ट क्वेश्चन. द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. स्टिंग्स म्हणजे डंख मारणे. टू, फॉर, ॲट, ऑफ कोणतं करेक्ट प्रेपोजिशन येईल? द चाइल्ड इज ॲलर्जिक डॅश इन्सेक्ट स्टिंग्स. तर ॲलर्जिक नंतर टू हे फिक्स प्रेपोजिशन असते. ॲलर्जिक टू. ठीक आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ गार्निश. पेंट, ॲड ऑन, गार्नर, बॅनिश. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ गार्निश? तर गार्निशचा अर्थ काय असतो? गार्निश म्हणजे सुशोभित करणे.
पेंट म्हणजे रंग, ॲडॉर्न म्हणजे सजवणे, गार्नर म्हणजे एकत्र करणे आणि बॅनिश म्हणजे देशातून एखाद्याला काढून टाकणे. काय येईल करेक्ट सिनोनिम गार्निशचं? तर ॲडॉर्न. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ॲडॉर्न म्हणजे सजवणे, सुशोभित करणे, गार्निश. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ ग्रफ. करेक्ट सिनोनिम ऑफ ग्रफ. ग्रफचं सिनोनिम सांगायचं आहे हार्ड, रफ, टफ, स्टडी. काय येईल ग्रफचं करेक्ट सिनोनिम? तर ग्रफ म्हणजे काय? उग्र, उद्धट, चिडखोर, ॲब्रेसिव्ह, रफ. काय येईल करेक्ट सिनोनिम? ऑप्शन बी रफ. ठीक आहे. टफ म्हणजे कठीण, स्टडी म्हणजे स्ट्रॉंग, भक्कम, पॉवरफुल, मस्कुलाइन, शक्तिशाली. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ इंडस्ट्रियस. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ इंडस्ट्रियस? रिझर्व्ड, क्लेवर, हार्डवर्किंग, इंटेलिजंट. अर्थ काय असतो इंडस्ट्रियसचा? मेहनती. हार्डवर्किंग येईल तुमचं करेक्ट सिनोनिम. ऑप्शन सी. रिझर्व्ड म्हणजे राखीव, हार्डवर्किंग मेहनती, क्लेवर हुशार, चतुर, इंटेलिजंट बुद्धिवान. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ ओपेक. ट्रान्सपरंट, कवर्ड, क्लिअर, मिस्टी. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ ओपेक? ओपेकचा अर्थ काय असतो? तर ओपेक म्हणजे अपारदर्शक. अँटोनिम येईल पारदर्शक, ट्रान्सपरंट. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक, ओपेक म्हणजे अपारदर्शक. कवर्ड झाकलेले, क्लिअर स्पष्ट, मिस्टी धुक्याने झाकलेला, वेग डल अनक्लिअर. ठीक आहे, मिस्टी. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट अँटोनिम ऑफ बॅरन. बॅरनचं करेक्ट अँटोनिम ओळखायचं आहे इंटरेस्टिंग, फर्टाईल, इनफर्टाईल, वास्ट. तर बॅरनचा अर्थ काय असतो? नापीक, इनफर्टाईल ओसाड जमीन. काय याचं करेक्ट अँटोनिम? तर फर्टाईल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. फर्टाईल म्हणजे सुपीक, फ्रुटफुल, प्रोडक्टिव्ह. ठीक आहे. आणि बॅरन म्हणजे नापीक, इनफर्टाईल. इनफर्टाईल नापीक याचं सिनोनिम येईल बॅरनचं इनफर्टाईल. इंटरेस्टिंग मनोरंजक आणि वास्ट म्हणजे विशाल, अफाट, प्रचंड, विस्तीर्ण, कॉस्मिक, एलिफंटाईन, एमेन्स. ठीक आहे. द ट्युटर सेड द सन रायझेस इन द ईस्ट. चेंज द सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. द ट्युटर सेड द सन रायझेस इन द ईस्ट. तर काय येईल याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? The tutor says the sun rises in the east. The tutor said that sun rose in the east. The tutor said that the sun has been rising in the east. की the tutor said that the sun rises in the east. काय याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला क्वेश्चन आहे आणि आपण सुद्धा खूप वेळा डिस्कस केलंय. काय याचं करेक्ट आन्सर? तर सेडचं सेडच राहील. सेज एलिमिनेट झालं. सेड सेड सेड. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. दी सन रायझेस इन दी ईस्ट सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, जसंच्या तसं राहील. रायझेसचं रोज होणार नाही, रायझिंग होणार नाही. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. रायझेस. दी सन रायझेस इन द ईस्टचं सन रायझेस इन द ईस्टच राहील. हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे ना, मग चेंज होत नाही. द ट्युटर सेड दॅट दी सन रायझेस इन द ईस्ट येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. They reached at Mumbai on Monday last. They reached at Mumbai on Monday last. तर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंटचा क्वेश्चन आहे. They reached at Mumbai on Monday last. Reached Mumbai, reached to Mumbai, reached on Mumbai की नो इम्प्रूव्हमेंट? काय याचं करेक्ट आन्सर? तर रीच नंतर जेव्हा एखादं डेस्टिनेशन दिलेलं असते तेव्हा त्यांच्यामध्ये प्रेपोजिशन येत नाही. रीच नंतर जेव्हा एखाद्या सिटीचं नाव दिलेलं असते तेव्हा रीच नंतर प्रेपोजिशन येत नाही. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. दे रिच्ड मुंबई ऑन मंडे लास्ट येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. रिच नंतर जेव्हा एखादं सिटीचं नाव एखादं डेस्टिनेशन दिलेलं असते तेव्हा त्या दोघांमध्ये प्रेपोजिशन येत नाही. आणि प्रेपोजिशन टाईप मध्ये अजून एक कन्सेप्ट क्लिअर केलेली, जेव्हा डेच्या नंतर लास्ट किंवा नेक्स्ट असेल तेव्हा डेच्या आधी ऑन हे प्रेपोजिशन येते. जेव्हा एखाद्या वारानंतर लास्ट किंवा नेक्स्ट असेल तेव्हा त्या वाराच्या आधी ऑन हे प्रेपोजिशन येते. ऑन मंडे लास्ट, ऑन मंडे नेक्स्ट. आणि नेक्स्ट आणि लास्ट नंतर कोणताही डे आला तर प्रेपोजिशन यूज करत नाही. जर हे मंडे इकडे आलं आणि लास्ट इकडे आलं तर हे ऑन हे प्रेपोजिशन येणार नाही. लास्ट मंडे, नेक्स्ट मंडे असं येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. माय फ्रेंड इज गुड डॅश प्लेइंग व्हॉलीबॉल. माय फ्रेंड इज गुड डॅश प्लेइंग व्हॉलीबॉल इन, ऑन, ॲट की फॉर. तर काय येईल याचं करेक्ट आन्सर? माय फ्रेंड इज गुड डॅश प्लेइंग व्हॉलीबॉल. तर गुड ॲट, बॅड ॲट, वीक
इन, गुड एट, बैड एट, वीक इन. ठीक है. माय फ्रेंड इज गुड एट प्लेइंग वॉलीबॉल. ऑप्शन सी विल बी योर करेक्ट आंसर. नेक्स्ट क्वेश्चन. The mathematical calculation of this problem is easy than a previous one. The mathematical calculation of this problem is easy than a previous one. Easy than the, easier than the, easiest than the की no improvement. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंटचा क्वेश्चन आहे. तर काय येईल करेक्ट आन्सर. तर दॅन दिलंय. दॅन असते कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी. दॅन येते कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी. त्यामुळे कंपॅरेटिव्ह डिग्री येईल तुमचं करेक्ट आन्सर. इझियर दॅन दी येईल. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. दी मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन ऑफ दिस प्रॉब्लेम इज इझियर दॅन दी प्रिव्हियस वन येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. दॅन असते कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह दी अँटोनिम ऑफ बॉयंट. गिव्ह दी अँटोनिम ऑफ बॉयंट. enthusiastic, lively, weighted, bouncy. काय येईल करेक्ट अँटोनिम ऑफ बॉयंट. बॉयंटचा विरुद्धार्थी शब्द. तर बॉयंटचा अर्थ काय होतो. अशी गोष्ट जी तरंगते, बुडत नाही, तरंगणारी वस्तू म्हणजेच हलकी वस्तू. तर अँटोनिम येईल वेटेड. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. वेटेड म्हणजे अवजड, जड वस्तू म्हणजेच बुडणारी वस्तू. ठीक आहे. बॉयंटचं ऑपोजिट येईल वेटेड. नेक्स्ट क्वेश्चन. When I reached the cinema hall, the movie had already begun. Already began. The movie had. When I reached the cinema hall. काय येईल याचं करेक्ट आन्सर. आधी झालेला क्वेश्चन आहे, डिस्कस केलेला क्वेश्चन आहे. फिल इन दी ब्लँक मध्ये, टेन्स टॉपिक मध्ये. When I reached the cinema hall, the movie had already begun. जेव्हा आम्ही सिनेमा हॉलमध्ये पोहोचलो, the movie had already begun. मूवी सुरू झाली होती. तर ही सेकंड ऍक्शन आहे, ही फर्स्ट ऍक्शन आहे. बरोबर. फर्स्ट ऍक्शन मध्ये हॅड प्लस V3 येते. बरोबर. फर्स्ट ऍक्शन मध्ये हॅड प्लस V3 येते. वर्बचं थर्ड फॉर्म येते. बिगेन हे थर्ड फॉर्म आहे का. बिगिन, बिगेन, बिगन. V3 येईल बिगन. बिगेन हे V2 आहे. ऑलरेडी बिगेन ए पार्ट मध्ये एरर आहे. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑलरेडी बिगेन येणार नाही, ऑलरेडी बिगन येईल. ठीक आहे. हॅड प्लस V3 आणि सेकंड ऍक्शन मध्ये येते V2 रिच्ड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The artist will arrive dash an hour. Within, between, along की before. An artist will arrive dash an hour. An hour दिलंय. एक तासाच्या आत येईल. एक तासाच्या आत यासाठी आपण काय वापरतो. विदिन an hour. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. The artist will arrive within an hour येईल तुमचा करेक्ट सेंटेन्स. बिटवीन दोघांमध्ये अशा अर्थासाठी वापरतात. दोघांमध्ये बिटवीन. अलॉंग च्या बरोबर. आणि बिफोर, बिफोर an hour असं येणार नाही. an hour ago असं येऊ शकते. an hour ago असं येऊ शकते. बिफोर an hour असं येणार नाही. आणि एक तासाच्या आत यासाठी येते विदिन an hour. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. वी कुड सी डॅश वाइल्ड एलिफंट्स बेदिंग इन दी रिव्हर. वी कुड सी डॅश वाइल्ड एलिफंट्स बेदिंग इन दी रिव्हर. एनी, सम, नन की लॉट. काय येईल याचं करेक्ट आन्सर. वी कुड सी डॅश वाइल्ड एलिफंट्स बेदिंग इन दी रिव्हर. तर एक असते बाथ. एक असते बाथ. बाथ हे नाऊन आहे. बाथ म्हणजे आंघोळ. आणि एक असते बेद. BATHE बेद. बेद हे वर्ब आहे. बेद म्हणजे आंघोळ करणे वर्ब आहे. वी कुड सी डॅश वाइल्ड एलिफंट्स बेदिंग इन दी रिव्हर. आपण पाहू शकतो डॅश वाइल्ड एलिफंट्सना जे आंघोळ करतायत. मग एनी नंतर सिंग्युलर येते म्हणून एनी कट झालं. आपण पाहू शकतो म्हणजे नन येणार नाही. ऑप्शन सी सुद्धा एलिमिनेट झालं. त्यानंतर लॉट. लॉट असं काही नसते. एकतर असते अलॉट नाहीतर असते लॉट्स ऑफ. लॉट असं काही नसते. काही वाईल्ड एलिफंट्स जे आंघोळ करतायत त्यामुळे सम वाईल्ड एलिफंट्स येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वी कुड सी सम वाईल्ड एलिफंट्स बेदिंग इन दी रिव्हर येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ आयलँड्स. ए डॅश ऑफ आयलँड्स. गॅलेक्सी, ग्रुप, स्टॅक की फ्लीट. कलेक्टिव्ह नॉनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ आयलँड्स. तर आयलँड साठी आपण काय यूज करतो. ए ग्रुप ऑफ आयलँड्स. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ए ग्रुप ऑफ आयलँड्स. ठीक आहे. त्यानंतर गॅलेक्सी यूज करतात स्टार्स साठी. ए गॅलेक्सी ऑफ स्टार्स. ताऱ्यांचा पुंजका. स्टॅक कशासाठी यूज करतात. वूड. ए स्टॅक ऑफ वूड. त्यानंतर फ्लीट जहाजांचा ताफा. ए फ्लीट ऑफ शिप्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ पर्ल्स.
ए डॅश ऑफ पर्ल्स. स्ट्रिंग, पॅक, लॉक की शोल. काय येईल पर्ल्ससाठी कलेक्टिव्ह नाउन? तर मोत्यांची काय असते? ए डॅश ऑफ पर्ल्स, ए स्ट्रिंग ऑफ पर्ल्स, मोत्यांची माळ. ठीक आहे. पॅक कशासाठी यूज करतात? तर ए पॅक ऑफ कार्ड्स. लॉक, ए लॉक ऑफ हेअर, केसांची वेणी. आणि शोल, ए शोल ऑफ फिश, माशांचा समूह. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सोहम डॅश टीव्ही मोस्ट इव्हिनिंग. सोहम डॅश टीव्ही मोस्ट इव्हिनिंग. वॉच, इज वॉच, वॉचेस की इज वॉचिंग. काय याचं करेक्ट आन्सर? सोहम डॅश टीव्ही मोस्ट इव्हिनिंग. सोहम जास्त करून इव्हिनिंगला टीव्ही बघतो. नेहमी इव्हिनिंगला टीव्ही बघतो. काय आहे? तर नेहमीची सवय आहे. आणि नेहमीची सवय, युनिव्हर्सल ट्रूथ, सुविचार, म्हणी, सायंटिफिक रूल कोणत्या टेन्समध्ये असतात? तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. साध्या वर्तमान काळात असतात. सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात. सोहम सिंग्युलर आहे म्हणून सिंग्युलर वर्ब येईल वॉचेस. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. सोहम वॉचेस टीव्ही मोस्ट इव्हिनिंग. क्रियापदाला एस प्रत्यय लागतो तेव्हा ते सिंग्युलर होते आणि नाउनला एस प्रत्यय लागला की ते प्लुरल होते. ठीक आहे. त्यामुळे सोहम वॉचेस टीव्ही मोस्ट इव्हिनिंग येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. ज्वेलरी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय येईल करेक्ट स्पेलिंग ऑफ ज्वेलरी? तर ज्वेलरी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग येते JEWELLERY. ERY. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. JEWELLERY. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी करेक्टली स्पेल्ड वर्ड. मशिनरी. मशिनरी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय असते मशिनरीची करेक्ट स्पेलिंग? MACHINERY. मशिनरी. कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? MACHINERY. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अजय सेड टू अस यू शुड लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम. इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. अजय सेड टू अस यू शुड लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम. काय याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? अजय टोल्ड अस दॅट वी वुड लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट टू ॲज टू रीच ऑन टाइम. अजय टोल्ड अस दॅट वी हॅड टू लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम. अजय टोल्ड अस टू हॅव लेफ्ट अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम. अजय टोल्ड अस दॅट वी शुड लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम. काय याचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच? तर सेड टू अस आहे. मग टोल्ड मध्ये चेंज करा. केलं? टोल्ड, 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 टोल्ड. चारही ऑप्शन मध्ये टोल्ड आहे. इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट आलं. दॅट, दॅट, दॅट. ऑप्शन सी एलिमिनेट झालं. त्यानंतर नेक्स्ट बघा. यू चेंज कशात होईल? तर यू असच्या अकॉर्डिंग चेंज होईल. असचा सब्जेक्ट काय बनेल? तर वी. इथे वी आहे, इथे वी आहे, इथे सुद्धा वी आहे. शूड. तर शूड जसेचा तसं राहील. इनडायरेक्ट मध्ये शूड जसंचा तसं राहील. इथे वूड आलंय. ऑप्शन ए एलिमिनेट झालं. ऑप्शन बी मध्ये हॅड आलंय. ऑप्शन बी सुद्धा एलिमिनेट झालं. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. शूड. अजय टोल्ड अस दॅट वी शुड लिव्ह अर्ली फॉर द एअरपोर्ट सो ॲज टू रीच ऑन टाइम येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच. ठीक आहे. सेड टूचं टोल्ड झालं. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट आलं. त्यानंतर यू अस नुसार चेंज झालं वी मध्ये आणि शूडचं शूडच राहिलं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय रिच्ड इन द ऑफिस सम लेटली. आय रिच्ड इन द ऑफिस सम लेटली. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड की नो एरर? आय रिच्ड इन द ऑफिस सम लेटली. मी ऑफिसमध्ये उशिरा पोहोचलो. तर लेटलीचा अर्थ काय होतो? लेटलीचा अर्थ होतो रिसेंटली, अलीकडेच, नुकताच. आपल्याला पाहिजे लेट. लेट म्हणजे उशिरा. आपल्याला लेट पाहिजे. त्यामुळे इथे लेटली न येता लेट यायला पाहिजे होतं. पार्ट 3 मध्ये एरर आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द सिनोनिम ऑफ अपॉलिंग. गिव्ह द सिनोनिम ऑफ अपॉलिंग. अवेसम, ट्रेमेंडस, फॅन्टॅस्टिक की शॉकिंग. काय येईल करेक्ट सिनोनिम ऑफ अपॉलिंग? तर अपॉलिंगचा अर्थ काय होतो? अपॉलिंग म्हणजे खूप वाईट, शॉकिंग, धक्कादायक, डिस्गस्टिंग. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम?
तर ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट सिनोनिम शॉकिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मच वॉटर हॅज रन डॅश द ब्रिज सिन्स देन. मच वॉटर हॅज रन डॅश द ब्रिज सिन्स देन. नियर, अबाउट, अंडर की इन. पुलाच्या खालून पाणी वाहत आहे. मग पुलाच्या खाली आहे, ब्रिजच्या खाली आहे आणि मुवमेंटमध्ये पण आहे, यासाठी अंडर यूज करतात. अंडर दी ब्रिज अशी टर्म आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. मच वॉटर हॅज रन अंडर दी ब्रिज सिन्स देन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द अंडरलाइन टर्म. आयडेंटिफाय द अंडरलाइन टर्म. आय नो द मॅन हू वॉज हिअर येस्टरडे. आय नो द मॅन हू वॉज हिअर येस्टरडे. ॲडजेक्टिव्ह क्लॉज, ॲडवर्ब क्लॉज, नाउन क्लॉज की नाउन फ्रेज. कोणता क्लॉज येईल? तर मुख्य वाक्य कोणतं आहे? आय नो दी मॅन हे आहे मुख्य वाक्य, बरोबर. आणि जेव्हा मुख्य वाक्यातील नामाबद्दल, नाउन बद्दल गौण वाक्य अधिक माहिती सांगत असेल तेव्हा कोणता क्लॉज होतो? तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. मुख्य वाक्यातील नामाबद्दल म्हणजेच मॅन बद्दल पुढचं गौण वाक्य अधिक माहिती सांगत आहे, त्यामुळे इथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज होईल. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मी त्या माणसाला ओळखतो. कोणत्या माणसाला? जो काल इथे होता. मुख्य वाक्यातील नाउन बद्दल, मॅन बद्दल अधिक माहिती सांगितले पुढच्या गौण वाक्याने, म्हणून हे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ठीक आहे. आणि नाउन क्लॉज कधी असतो? तर क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला तर एक पूर्ण सेंटेन्स त्याचं उत्तर येत असते, तेव्हा नाउन क्लॉज असतो. प्रिव्हियस व्हिडिओत आपण एक क्वेश्चन डिस्कस केला होता नाउन क्लॉजचा. हू स्टोल द टीस्पून इज ए मिस्ट्री. चमचा कोणी चोरला हे रहस्य आहे. क्रियापदाला काय ने प्रश्न विचारला तर पूर्ण एक सेंटेन्स त्याचं उत्तर येत असते, तेव्हा नाउन क्लॉज असतो. काय रहस्य आहे? व्हॉट इज मिस्ट्री? तर हू स्टोल दी टीस्पून. चमचा कोणी चोरला हे रहस्य आहे, त्यामुळे नाउन क्लॉज आलं होतं, बरोबर. आणि जेव्हा मुख्य वाक्यातील नाउन बद्दल गौण वाक्य अधिक माहिती सांगत असेल तेव्हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. पॉइंट आउट द इनकरेक्ट ॲडवर्ब. पॉइंट आउट द इनकरेक्ट ॲडवर्ब. स्पीडीली, स्लोली, फास्टली की ग्रॅज्युअली. कोणतं इनकरेक्ट ॲडवर्ब आहे? इनकरेक्ट ॲडवर्ब. तर स्पीडीली करेक्ट आहे, स्लोली सुद्धा करेक्ट आहे, ग्रॅज्युअली सुद्धा करेक्ट आहे. फास्टली असं असते का? तर फास्टली असं काही नसते. फास्ट हे स्वतःच आहे त्या रूपातच क्रियाविशेषण आहे, ॲडवर्ब आहे. एल-वाय प्रत्यय लावून त्याचं ॲडवर्ब होत नाही. ठीक आहे. त्यामुळे ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इनकरेक्ट ॲडवर्ब येईल फास्टली. ठीक. Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.